गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. श्रावण सोमवार ज्यांचा आहे त्यांना पण श्रावण सोमवारच्या शुभकामना आहे. आणि जर उपवास ठेवत असाल तर आधी आपली मेडिकल हेल्थ, फिजिकल हेल्थ बघा. डॉक्टरचे काय तुमचे चेकअप्स असतील किंवा काय सल्ले पत्ते पाणी असेल तर आधी त्याकडे लक्ष द्या आणि मगच उपवास ठेवा. तर चला आता आपण बघूया आज डिवाइन टायमिंगमध्ये आपल्याला युनिवर्स मेसेजेस काय देत आहेत. आपले एंजल्स आपल्याला काय मेसेज देत आहेत. युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर, आर्च एंजल्स, स्पिरिट गाईड, गार्डन एंजल्स प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी तुमचा डिवाइन टायमिंगमधून काय मेसेजेस आहेत, दिवसभरासाठी काय करंट एनर्जीज आहेत माझ्या व्ह्यूअर्सची प्लीज गाईड करा. युनिवर्स प्लीज मेसेज द्या. काय मेसेजेस आहेत प्लीज गाईड करा एंजल्स. आज भरपूरच मेसेजेस आलेले आहेत. 7 मेसेज आलेत. तर आपण पाहूया आपल्याला राशा कोणत्या येतात. आज प्रत्येक राशीसाठीच असतो हा मेसेज, पण बघूया आपण कोणती रास येत आहे. प्लीज गाईड करा एंजल्स. व्हिडिओ प्रत्येक राशीसाठी बनतो, पण आज आपण बघूया प्रॉमिनंटली कोणती रास येऊ पाहत आहे. प्लीज एंजल्स सांगा कोणती रास आहे आज. रास पाहूया आपण. एकच रास आलेली आहे. सिंह रास आलेली आहे. लिओ. एंजल्सने आज मेसेज काय दिला आहे. भरपूरच चिठ्ठ्या आल्या तिथे. 1 2 3 4 5 6 7 मेसेजेस. इट्स ओव्हर. ज्या गोष्टीचा स्ट्रगल चालू असेल लाईफमध्ये, ज्या गोष्टी तू सातत्याने प्रयत्न करत असाल, कष्ट घेत असाल, तर इट्स ओव्हर आहे. ट्रस्ट इन युअर ॲबिलिटी. तुमच्या मेहनतीवर, तुमच्या कामावर तुमचा विश्वास ठेवा असं युनिवर्स सांगत आहे. आत्तापर्यंत जे कष्ट घेतले त्या गोष्टींवर विश्वास ठेवा सांगत आहे. सेकंड चान्स, नक्कीच इथे सेकंड चान्स युनिवर्स तुम्हाला देत आहे. किंवा तुम्ही तुमच्या कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल, लव्ह लाईफसाठी बघत असाल, मॅरिड लाईफसाठी पाहत असाल तर नक्कीच सेकंड चान्स इथे तुमचे पार्टनर तुम्हाला देतात किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरला देतात. ते चौथी चिठ्ठी आहे. समथिंग न्यू इज कमिंग. समथिंग न्यू इज कमिंग म्हणजे नक्कीच काहीतरी चांगली नवीन गोष्ट युनिवर्स तुम्हाला देऊ पाहत आहे. एंजल्स तुम्हाला देऊ पाहत आहेत तुमच्या लाईफमध्ये. नो, ज्या गोष्टींसाठी नकार आहे म्हणजे युनिवर्सला तुम्हाला ज्या गोष्टी द्यायच्या नसतील, ज्या तुम्ही सातत्याने मागत असाल किंवा त्यात अडखळण येत असेल, 10,000 वेळा मागून पण भेटत नसेल, तर त्या गोष्टींचा इथे अंत होत आहे. कुठल्या जुन्या गोष्टींचा अंत होत आहे. आणि सेलिब्रेशन, तर नक्कीच तुम्ही कुठल्या तरी चांगल्या कामाची सुरुवात करून त्यामध्ये सेलिब्रेशन होत आहे. सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये येत आहे. आणि चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स म्हणजे युनिवर्स तुम्हाला सांगत आहे ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत असाल किंवा जे गोष्टी तुमच्या समोर येत आहेत त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानण्याचा प्रयत्न करा. ज्या तुमच्या दिवसमध्ये ज्या छोट्या गोष्टी तुम्ही करता किंवा आपण म्हणतो की अरे नाही मला हेच पाहिजे होतं ते, पण ज्या समोर गोष्टी आहेत जे आहे त्यातच सुख माना असं तुम्हाला युनिवर्स सांगत आहे. सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. समथिंग न्यू इज कमिंग म्हणजे कुठली तरी चांगली गोष्ट, सकारात्मक गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत आहे. सेकंड चान्स तुम्हाला युनिवर्स देत आहे. जर तुम्ही वारंवार प्रयत्न करून जर थकला असाल तर एक सेकंड चान्स तुम्हाला भेटत आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल, तुमच्या करिअर वाईज असेल, ग्रोथ वाईज असेल, पर्सनल, प्रोफेशनल. ट्रस्ट इन युअर एबिलिटी म्हणजे युनिवर्स तुम्हाला सांगत आहे तुमच्या स्वतःमध्ये तुमचा आत्मविश्वास जो आहे त्याच्यावर, तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. आणि इट्स ओव्हर म्हणजे जे काही कष्ट चालू होते तुमच्या लाईफमध्ये ते फिजिकल लाईफला फिजिकल असेल, हेल्थ असेल, जे असेल त्या सगळ्या गोष्टींचा अंत होत आहे. एक नवीन गोष्टींची सुरुवात होत आहे. आज आपल्याला अक्षरशः युनिवर्सने खूप चांगले चांगले संकेत दिले. इट्स ओव्हर. ट्रस्ट इन युअर एबिलिटी. सेकंड चान्स. समथिंग न्यू इज कमिंग. नो सेलिब्रेशन. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मानायचा आहे. नवीन सेलिब्रेशन आपल्या आयुष्यात होते. ज्या काय नको असलेल्या गोष्टी युनिवर्सला तुमच्या लाईफमधून काढून फेकायच्या आहेत त्या गोष्टींचा अंत होत आहे. आणि चांगली गोष्ट युनिवर्स तुम्हाला ह्या श्रावणामध्ये देऊ पाहत आहे. आणि तुमच्या
क्षमता, तुमच्यामध्ये जी ॲबिलिटी, जी पॉवर असेल, युनिवर्स सांगते स्वतःवर विश्वास ठेवा आणि मगच सगळ्या गोष्टी करा. कारण प्रत्येक गोष्टीचा अंत हा चांगलाच होणार आहे. वाईट गोष्टींचा अंत, चांगल्या गोष्टींची सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे. मग ते पर्सनल, मॅरिड लाईफ, प्रोफेशनल लाईफ, करिअर वाईज ज्या काही गोष्टी असो, युनिवर्स तुम्हाला चांगल्या संकेत देत आहे. चांगल्या गोष्टी ह्या दिवसभरामध्ये आज तुम्हाला घडायला भेटणार आहेत. आणि सिंह राशी तुम्ही कुठल्या डिप्रेशन, टेन्शनमध्ये असाल तर तुमच्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे, ओम लक्ष्मये नमः, ओम लक्ष्मये नमः. तरी खरंच आजचा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी आरोग्यदायी, मंगलमय आणि शुभ जावो. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. धन्यवाद.